सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माधवा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परम पूज्य विष्णू महाराज सदी सौभाग्यवती मनकर्णिका माता सदी सौभाग्यवती विमल माता या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर व त्याचप्रमाणे सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो। श्री गणेशाय नमः। ग्रंथ श्री हरिविजय अध्याय 28। जय जय श्रीरंगा उदारा पीतवसना कौस्तुभधरा अंबुधवर्णा कोमल शरीरा गदाधरा सुवर्णवाहना मनमथ जनका मधुसूदना मूर संहारा मनमोहना अनंगदहना आनंद सदना अरविंद नयनादि पुरुषा कलियुगी श्रेष्ठ साधन सुगमा श्री हरी तुझे एक नामा योग यागत पधर्मा सिद्ध नवजे साधिदा कृतयुगी ध्याने प्राप्ती त्रेतायुगी महामक कर दे राजा द्वापारी राजोपचारे पूजा कर दे तुझा समर्पिते श्रीवल्लभा कलियुगी नाम संकीर्तना हरी तुझा आवडे मनिगुण तुझ्या नामी विश्वास ठेवना भक्तजना वर्तते। आपण या श्रीकृष्ण चरित्राचा व त्याचप्रमाणे श्रीहरी चरित्राचा आपण अभ्यास करत आहोत आणि आता ज्या ओवींचा मी अभ्यास केला त्यामध्ये प्रत्येक युगामध्ये ते श्रेष्ठ साधन सांगितलेले आहे हरिप्राप्तीसाठीचं आणि म्हणून यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जे काही असेल ना तर ते फक्त नाम संकीर्तन फक्त हरीचं नाम हे यांनी सांगितलेले आहे। आणि परवा माझ्या वाचनामध्ये एक अत्यंत सुंदर ओवी अशी आली आणि त्या ओवीचा मतितार्थ त्याचा आशयार्थ असा आहे की जो व्यक्ती गायत्रीचा जप करतो त्याच व्यक्तीला श्रीहरी नामस्मरणाचा श्रीहरीचं नाम घेण्याचा अधिकार आहे। इतकी मोठी महती जर त्या गायत्री मातेची असेल जिला आपण वेदमाता वेदांची जननी जिला आपण म्हणतो पण त्या गायत्री मातेचा जप करण्याचा अधिकार म्हणजे श्री नाम घेण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे जो व्यक्ती गायत्रीचा जप करतो। काल माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आणि त्या चुकीच्या बाबतीत मी आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे। काल थोडासा अभ्यास जास्त झाला असल्या कारणाने इकडचा विषय थोडा तिकडं आणि तिकडचा विषय इकडे गेला। काल चुकून बाणासूर हा असुर आलेला होता। तो बाणासूर नव्हता तो शंभरासूर होता ज्याचा वध प्रद्युम्नाने केला तो शंभरासूर होता आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे। आणि आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांचा त्यांनी रुक्मिणीला सांगितलं होतं की 12 संवत्सरानंतर नुसतंच पुत्र नाही तो सून सुद्धा येऊन तुला भेटेल। आणि मग 12 संवत्सर इकडे भरले प्रद्युम्नाने या शंभरासुराचा वध केला आणि रतीला घेऊन तो आपल्या निजग्रही तो आल्यानंतर मग या दोघांचा विवाह सोहळा पुन्हा एकदा मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला आणि मग पुढे आनंदाने हे संसार करायला लागले। आणि त्यानंतर यथावकाश तिच्याही पोटी एक पुत्र प्राप्ती झाली आणि त्या पुत्राचं नाव अनिरुद्ध असं ठेवण्यात आलं। हा अनिरुद्ध
वडील व आजोबांप्रमाणेच अत्यंत देखणा, जणू मदनाचा पुतळाच, त्याचप्रमाणे तेवढा शूर, तेवढाच वीर आणि तेवढाच तो पराक्रमी होता. अगदी वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये, शस्त्रास्त्रांमध्ये आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलांमध्ये तो सुद्धा निपुण होता. आणि म्हणून की काय, वडिलांसारखा आणि आजोबांसारखाच तो सुद्धा अत्यंत शूरवीर तो होता. पण आता ही कथा जी आजची आहे ही थोडीशी मला वाटतं शिवपुराणामध्ये ही संपूर्ण कथा आलेली आहे. बाणासूर नावाचा एक असुर होऊन गेला. आता हा असुर कोण होता बरं? हा शोणितपूर निवासी असा असलेला हा असुर होता. आपल्याला माहिती की हिरण्यकश्यपू, त्याचा पुत्र प्रल्हाद, त्याचा पुत्र विरोचन, त्याचा पुत्र बळी आणि त्याचा पुत्र हा पुढा बाणासूर. आता या विरोचनापर्यंत हे सर्व हरीचे भक्त होते. पण हा यांच्या घरामध्ये शिवभक्त म्हणून जन्माला आला. बरं, शिवाची आराधना कशी करायची? दररोज सहस्त्र कमळ हे शिवाराधनेला तोडून आले आणि ते भगवान शिवाला ते पुष्प, ते कमल पुष्प ते अर्पण करायचे. भगवान शिवाची पूजा करायची, त्याची आराधना करायची आणि दर्शनाला कुठं जायचं तर ते स्वतःच्या विमानामध्ये बसून शिवलोकी दर्शनाला जायचं. इतका महान अशा प्रकारचा हा शिवभक्त होता. आणि म्हणून की काय, भगवान शिवाच्या कृपेने त्याला एक कन्या झाली, अत्यंत सुलक्षणी, अत्यंत दिव्य अशा प्रकारची ही कन्या होती. ही सुद्धा पित्याप्रमाणेच अंबिका मातेची ही भक्त होती. आणि अंबिका मातेची भक्त असल्या कारणाने आणि पित्याचाही तेवढा अधिकार असल्या कारणाने ही सुद्धा हिच्या उपासनेच्या सामर्थ्याने, हिच्या नित्यपूजेच्या सामर्थ्याने ही सुद्धा कैलासी जात आणि अंबिकेचं दर्शन करून ती येत. इतके महान पराक्रमी होते हे पिता आणि ही पुत्री, इतके महान पराक्रमी होते. आणि त्यामुळे एके दिवशी ही अंबिकेच्या दर्शनाला गेलेली असताना शिव आणि पार्वती हे दोघं जण सारीपाट खेळत होते. त्यावेळेस ही दर्शनाला गेली आणि हे समोरचं दृश्य बघून हे दोघं जण सारीपाट खेळतात. ही उखात तिथे गेली, हिनं ते दृश्य बघितलं आणि हिच्या अंतःकरणामध्ये पुन्हा एकदा भावनिर्मिती झाली. तिलाही असं वाटलं की माझा सुद्धा विवाह व्हावा आणि मला सुद्धा एखादा पती मला असावा. हा भाव तिच्या अंतःकरणात आला आणि नेमकी हाच भाव त्या मृडाग्नीने ओळखला. माता पार्वतीनं, त्या जगन्मातेनं, त्या जगदंबेने हिच्या अंतःकरणातला तो भाव ओळखला आणि तिला काय सांगितलं की या वैशाख शुद्ध द्वादशीस जो पुरुष तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तुला विशेष सुख देईल त्या पुरुषाचा तुझा विवाह होईल. पण आता हिची जी एक मैत्रीण होती, त्या मैत्रीचं नाव होतं चित्ररेखा. आणि ही चित्ररेखा जी होती ही अत्यंत सुंदर अशा प्रकारचे चित्र ही रेखाटायची. आणि आता ही वाट बघायला लागली की कधी ती तिथी जवळ येते. आणि त्या रात्री पण तत्पूर्वी काय झालं, आता आपल्याला माहिती हा बाणासूर जो होता हा भगवान शिवाचा भक्त होता. आणि भगवान शिवाचा भक्त असल्या कारणाने याला भगवान शिवाने वरदान दिलं होतं की तुला सहस्त्र बाहू येतील. आपल्याला माहिती की पुराणांचा अभ्यास करताना फक्त 2च सहस्त्र बाहू होऊन गेले, एक सहस्त्र अर्जुन आणि दुसरं हा बाणासूर. या बाणासुराला सुद्धा सहस्त्र हात झाले आणि त्यामुळे एकदा हा भगवान शिवाकडे शिवपूजन करण्यात गेला असताना त्याने भगवान शिवाची स्तुती केली. जय जय पंचभद्रा विरूपाक्षा विश्वंभरा कर्माध्यक्षा भक्तवल्लभा सर्वसाक्षा माया चक्र चालका अशा प्रकारे भगवान शिवाजी स्तुती केली. आणि त्याच्या स्तुतीवरती भगवान शिव संतोषले
आणि त्याला सांगितलं की तू तुझ्या अपेक्षित असा वर मला माग. आणि म्हणून मग तो बाणासूर तिथे काय म्हणला की हे विरूपाक्षा, हे पंचवदना, हे जे सहस्त्र भाऊ तुम्ही मला दिलेत, या बाहूंचा मला भार होतोय. कारण या त्रैलोक्यात अजूनपर्यंत असा एकही वीर मला सापडलेला नाहीये की जो माझ्या समोर युद्धामध्ये टिकेल. आणि त्यावेळेस भगवान शिवाला सुद्धा वाटलं की अरे अरे अरे, म्हणजे असं म्हणतात ना की देवाशी कसं बोलावं या बाबतीत आपण साक्षेपी असलं पाहिजे. यानं आता हा वर मागितला. भगवान शिवाने काय वर दिला? जेव्हा तुझ्या ध्वजपताकावरचा मयूर खाली उतरेल त्याच वेळेस या तुझ्या सहस्त्र बाहूंचा छेद होईल. शिवांनी सांगून टाकलं त्याला. आणि त्याच्यानंतर हा जेव्हा त्याच्या पुन्हा राज्यामध्ये आला, त्याचा जो प्रधान होता त्याचं नाव होतं कुंभक नावाचा प्रधान. त्याला यानं सांगितलं आणि मग त्यालाही सुद्धा असं वाटलं. हे सर्व ऐकल्यानंतर त्या कुंभक प्रधानाने सुद्धा डोक्याला हात मारला. अरे काय म्हणे, देवानं मागितलं. म्हणतात ना देव देतो आणि कर्म नेतं. तुला पण म्हणे काय दुर्बुद्धी झाली असं तो आता मनात म्हटलं बिचारा की काय देवानं पण याला वरदान दिलं होतं म्हणे आणि तू पण काय मागून घेतलं. आणि म्हणून हा विषय तिथं संपत नाहीये. तर पुढे जेव्हा या तिथीची ही उका वाट पाहत होती, त्या रात्री एक सुंदर अशा प्रकारचा मदनासम कोटी सूर्यप्रकाश मावेल अशा प्रकारचे अंगकांती असलेला एक तरुण तिच्या स्वप्नी आला. आणि रात्रीचे 4ही प्रहर ही उखा आणि तो तरुण हे क्रीडा करत होते. त्यानंतर जेव्हा प्रातःकाल झाला तेव्हा ही उठली, सर्व दूर त्याला शोधायला लागली. तो कुठंच सापडला. ती कावरी बावरी झाली. आणि त्यानंतर मग तिनं तिच्या प्रिय सखीला बोलवलं, चित्ररेखाला तिनं बोलवलं आणि तिला अत्यंत लज्जायमान होऊन तिनं सांगितलं की काल एक तरुण माझ्या स्वप्नामध्ये आला जो मला विशेष सुख देऊन गेला. पण नेमकी आता तो कोण आहे, कुठे आहे आणि कसा आहे हे काही मला माहित नाही. ठीक आहे म्हणे तू तर आहेस ना म्हणे, तुला तर सुंदर अशा प्रकारचं चित्र काढता येतं आणि त्याप्रमाणे भवानीनं सुद्धा तुला शक्ती दिलेली आहे म्हणे, अंबिकेनं सुद्धा तुला शक्ती दिलेली आहेस म्हणे. तर म्हणे माझी एक प्रार्थना अशी आहे, या युवकाचा शोध तू लाव. ते म्हणे ठीक आहे म्हणे. हे बघ म्हणे ही समोरची भिंत आहे म्हणे, या भिंतीवरती मी एक एक चित्र रेखाटते असं म्हणून सप्तरंगाचे सप्त पात्र भरलेले तिनं तिच्या जवळ घेतले चित्ररेखेने. आणि आता तिनं सुरुवात केली. सुरुवातीला त्रिदेवांचं चित्र काढलं. म्हणे यात आहे का? म्हणे नाही. ठीक आहे. मग गणपती कार्तिकीय यांचंही चित्र रेखाटलं. मग यात आहे का? मग नाही. मग त्यानंतर इंद्रादी अष्टदिक्पाल देवता, सूर्यादी नवग्रह देवता यांचं सुद्धा चित्र रेखाटलं. मग त्यानंतर एक एक लोक, गांधर्व लोक, सिद्ध लोक, चारण लोक, अशा प्रकारच्या सर्वांचे चित्र रेखाटता रेखाटता नवखंड आणि 56 देश यांच्या राजे महाराजांचे सुद्धा तिनं चित्र रेखाटले. म्हणे यात आहे का? म्हणे नाही, यात पण नाहीये. आणि मग त्यानंतर ती म्हणे आता फक्त एकच नगरी राहिली. आणि मग सुंदर अशा प्रकारचे सुवर्णांचे असलेले 7 दुर्ग आणि त्यानंतर त्या दुर्गांमध्ये असलेली ती द्वारका आणि त्या द्वारकावर झळकणारा तो गरुड ध्वज तिनं काढला. आणि त्यानंतर मग आता उग्रसेन आजोबा, अक्रूर काका, उद्धव काका, श्रीकृष्ण, बलराम आणि जसं तिनं श्रीकृष्णाचं चित्र चितारलं, अगं थांब 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 नाही, तो बहुतेक ना म्हणे यांच्याच वंशातला तो असला पाहिजे. मग श्रीकृष्णाचा झाला. श्रीकृष्णाचा झाल्यानंतर मग पिता प्रद्युम्नाचं चित्र तिनं रेखाटलं. आणि जसं प्रद्युम्नाचं चित्र रेखाटलं तसं हिच्या श्वासाची गती थोडीशी वाढली, छातीची धडधड हिच्या वाढली. आणि मग तिनं हिला सांगितलं की आता थोडंसं हळू चित्र काढ म्हणे पुढचं. आणि प्रद्युम्नाचं चित्र झाल्यानंतर मग या चित्ररेखेनं अनिरुद्धाचं चित्र काढलं. आणि जसं अनिरुद्धाचं चित्र काढलं तसं
ही पुन्हा एकदा लज्जायमान झाली आणि मग त्या सखीला सांगितलं की माझी खरी सखी तूच आहेस म्हणे. हाच तरुण माझ्या स्वप्नी येऊन मला विषय सुख देऊन गेला. ठीक आहे म्हणे मग आता माझ्याकडे पण सिद्धी आहे म्हणे. हा आहे नेमकी द्वारकेत राहणारा. आपण आकाश मार्गाने त्याच्याकडे जाऊ आणि आपण त्याचा मंचकासह त्याला इथं घेऊन येऊ. झाले ही तिथं राहिली उका. ही चित्ररेखा आकाश मार्गे निघाली आणि ही आकाश मार्गे जात असताना पुन्हा एकदा नाद मधुर असलेला ध्वनी तिच्या कानी आला. नारायण नारायण. नारद मुनी आले. नारद मुनीने तिची चौकशी केली. कुठे चाललेस म्हणे. म्हणे द्वारकेला चालले. म्हणे का. मग तिनं सर्व जीवती कथा ती या नारदाला सांगितली आणि नारदाने सुद्धा तिला सांगितलंय बघ म्हणे तुला एक द्वारकेचा अत्यंत गुप्त अशा प्रकारचा समाचार मी देतो म्हणे तुला. म्हणे कोणता. तुला माहिती का म्हणे द्वारकेचं रक्षण कोण करतं. एक सुदर्शन चक्र आहे म्हणे. ते गुप्त रूपानं या द्वारकेभोवती ते सतत भिरभिरत असतं म्हणे आणि 2 नेत्र झाकण्याची जेवढी क्षण लागतो तेवढ्या वेळेस त्या चक्राचे 21 आवर्तन पूर्ण होतात. ही त्याची गती आहे म्हणे. आणि त्यामुळे सहजासहजी कोणी या द्वारकेत प्रवेश करू शकत नाही म्हणे. फक्त मीच एकटा असा आहे म्हणे. मीच एकटा भक्त असा आहे म्हणे जो द्वारकेमध्ये जाऊ सुद्धा शकतो आणि येऊ सुद्धा शकतो म्हणे. तर तू एक काम कर म्हणे. तुला तिथे जायचंय ना. तुला द्वारका नगरीत जायचंय ना. तू तिथे जा. जेव्हा तुला ते सुदर्शन चक्र दिसेल तेव्हा तू त्याला नारदाची आण घाल. ते तिथे थांबेल आणि त्यानंतर मी तुला एक मंत्र देतो म्हणे. या मंत्राने तू तो मंचक अलगदरीजा तो उचलला जाईल आणि तो इकडे उखेच्या राजमहाली तुला तो आणणं अत्यंत सोपा जाईल म्हणून. असं म्हणून नारद मुनी तेथे गुप्त झाले आणि मग पुढेही गेली. उखा जेव्हा ही चित्ररेखा जेव्हा द्वारकेमध्ये गेली तेव्हा ते द्वारकेचं वैभव बघून तिचे सुद्धा नेत्र दिपून गेले. कारण वेळ रात्रीची होती. पण तिथले जे असलेले सुवर्णांचे पाचूंचे असलेले ते जिने ते सुवर्णमय असलेले कळस मंदिरावरचे कळस आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे असलेले तिथे उपवन आणि त्या उपवनामध्ये असलेले सुगंधी पुष्प आणि त्या पुष्पाच्या दरवळाने अत्यंत सुंदर अशा प्रकारचा सुवास सर्वकडे दरवळत होता. ही नेमकी प्रद्युम्नच्या तिथे त्या मंदिरी गेली. तिथे अनिरुद्ध झोपलेला होता. तो शयन करत होता. हिनं नारद मुनींनी जो मंत्र दिला त्या मंत्राचा जप केला आणि तसाचा तसा त्याचा मंचक अगदी अलगद तिच्या हातामध्ये आला. हा ती मंचक घेऊन पुन्हा एकदा शोणितपूर नगरी येथे आली आणि उखेच्या महाली तिनं तो मंचक नेऊन ठेवला. झालं. हा आला आता इकडे. इकडे आल्यानंतर काय झालं. जवळजवळ 4 महिन्यांपर्यंत हे दोघही जण एकमेकांच्या सहवासात असत. पण तोपर्यंत आता राजाची अत्यंत प्रिय अत्यंत लाडकी ही पुत्री असल्या कारणाने कोणालाही हिच्या अंतःपुरामध्ये हिच्या महालामध्ये प्रवेश नव्हता. आणि आता हा 4 महिने तिच्या सोबत राहिला आणि जसं या चित्ररेखानं तो मंचक तिथं नेऊन ठेवला तिनं याला बघितलं. हाही अगदी खडबडून जागा झाला. थोडासा हा सुद्धा घाबरला. आणि मग चित्ररेखानं सर्व हकीकत जी होती जी भवानी शंकरांनी अंबा मातेनं जे हिला वरदान दिलेलं होतं ते वरदान सुद्धा याला सांगितलं. आणि त्यामुळे चित्ररेखेनं पुढं स्वतः चित्ररेखेनं या उख्याचा आणि या अनिरुद्धाचा गांधर्व पद्धतीनं त्यांचा विवाहविधी संपन्न केला. या दोघांचा विवाह तिनं लावून दिला आणि त्यानंतर पुढे 4 महिन्यांपर्यंत हे एकमेकांच्या सहवासात तिथे राहिले. आणि मग 4 महिन्यांनंतर पुन्हा एकदा निसर्गानं त्याचं काम दाखवलं आणि आता हळूहळू या बाणासुराच्या कानापर्यंत ही वार्ता पोहोचली. आणि हा बाणासूर
एके दिनी त्याच्या राजमंदिरामध्ये सभागृहामध्ये बसलेला असताना आकाशवाणी झाली की तुझ्या ध्वजावरचा जो मोर आहे ती ध्वज पताका पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि तुला मारणारा वैरी हा उखेच्या मंदिरामध्ये आहे. झालं. तिथंच 3 कोटी असलेल्या सैन्यांना यानं तात्काळ आदेश दिला की अशेच्या अशे जा आणि या उखेच्या प्रसादाला तुम्ही घेरून घ्या. झालं. गेले. आणि ही वार्ता जसं आता चित्ररेखेनं पुन्हा एकदा येऊन या उखेला सांगितली. ते म्हणे प्राणनाथ मला क्षमा करा म्हणे, तुमच्या मृत्यूचं कारण मीच आहे म्हणे. अगोदर शस्त्रानं पहिले माझ्यावरती वार करा म्हणे, मग माझा मृत्यू होईल आणि मग त्यानंतर हे सर्व लोक थांब 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 म्हणे, हे काही साधा सुद्धा नाही आहे म्हणे. भगवान श्रीकृष्ण माझे आजोबा आहेत म्हणे, मी त्यांचा प्रपौत्र आहे म्हणे. तुला माहिती का म्हणे कालियामर्दन, तुला माहिती का शकटासूर तृणावर्त बघ या सर्वांचा वध करणार आहे माझे आजोबा आहेत म्हणे. प्रद्युम्न हे माझे पिता आहेत म्हणे, मी कृष्णाचा वंशज आहे म्हणे. घाबरणार आहे काय म्हणे, उघड म्हणे ते द्वार. असं म्हणून त्या दाराच्या पाठीमागे जी अगळ होती, त्याला अगळ हा शब्द आहे. अगळ म्हणजे आपल्याला की जुने जेव्हा आपण वाडे बघतो तेव्हा 2 दरवाजांना लावण्यासाठी एक भिंतीमध्ये एक लाकडी ओंडका असतो. यानं ती अगळ हातामध्ये घेतली आणि थोडे थिडके नाही तर सर्वच्या सर्व 3 कोटी चालून आलेलं सैन्य, इतका वीर पराक्रम या अनिरुद्धनं तिथं गेला. त्या सर्वांवरती यानं एकट्याने मिळून यानं निकरानं हा सर्वांशी लढला. आणि हे सर्व होत असताना त्यानंतर स्वतः बाणासूर चालून आला. बाणासुराचं आणि त्याचं युद्ध झालं. आपल्या सहस्त्र बाहूंनी त्याच्यावरती शरवर्षाव केला. पण भगवान श्रीकृष्णाचा पुत्र अत्यंत चपळ, अत्यंत तीक्ष्ण चालाक असलेला तो, एकाही बाणापासून त्याला इजा झाली नाही. इतका चापल्य या अनिरुद्धामध्ये होतं. हे यानं चापल्य दाखवलं. मग शेवटी याला कळालं की आता शस्त्रापेक्षा अस्त्राचाच उपयोग जास्त करावा लागेल. आणि मग त्यावेळेस याने नागपाश याच्यावरती सोडले, सर्पास्त्र याच्यावरती सोडले आणि त्या सर्पास्त्रानं याला पूर्ण बंदिस्त करून टाकले. आणि त्यानंतर मग आता राहिलेलं जेवढं सैन्य होतं हे फक्त एका मोठ्या काहीतरी आश्चर्य आम्ही बघतोय या नजरेनं याच्या जवळ येऊन या वीर पुरुषाचं मुखावलोकन हे सर्व सैन्य आता करायला लागलं की कसा आहे बघू हा वीर. आणि मग बाणासूर सुद्धा जेव्हा त्याच्या जवळ आला तेव्हा चित्ररेखाने त्यांना थांबवलं. थांबा थांबा म्हणे, तुमच्या मुलीच्या गर्भामध्ये म्हणे याचा अंश वाढतोय, त्यामुळे याच्या केसालाही धक्का लावून याला बंदिस्त करून टाकलं. असं सांगितलं. त्याला बंदिस्त केलं, त्याला कारागृहात टाकलं. आणि त्यानंतर द्वारकेमध्ये एकदा भगवान श्रीकृष्ण असेच त्यांच्या सभा मंडपी बसलेले असताना, त्यांच्या राजगृहामध्ये बसलेले असताना, सर्व सभेत बसलेले असताना पुन्हा एकदा मधुर ध्वनी त्यांच्या कानी आला. नारायण नारायण. आले नारद मुनी. काय म्हणे श्रीकृष्णा कसं काय चाललंय म्हणे. म्हणे बघ म्हणे भाऊ आता ते आमचे चिरंजीव सापडत नाही, आमचा नातू सापडत नाहीये म्हणे. म्हणे हो का म्हणे. तिकडं त्याला बाणासुरानं शोणितपूर येथे नागपाशानं त्याला बद्ध केलंय म्हणे. आणि असं जसं ऐकलं 56 कोटी असलेले यदुवीर हे मोठ्या त्वेषाने तलवारी उंचून हे तिथे उभं राहिले आणि भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करायला लागले की आता आम्हाला तुम्ही आज्ञा करा. आणि या सर्वांनी मिळून एका रात्रीतून हे अंतर कापून पूर्णपणे या शोणितपूरला यांनी वेढा घातला. आले शोणितपूरला यांनी वेढा घातला आणि तुंबाळ अशा प्रकारचं युद्ध यांचं सुरू झालं. कोण कोण वीर होते बरं. श्रीकृष्ण, स्वतः प्रद्युम्न, बलराम, अक्रूर, उद्धव अशा प्रकारचे एक एक मोठे वीर यांच्यासोबत होते. आणि तिकडून एकटा बाणासूर होता. झालं. आता बाणासूर लढायला लागला. तिकडं काय झालं. नारद मुनी गेले कैलासाला. भगवान शिवाची प्रार्थना केली आणि भगवान शिवाला सांगितलं
की म्हणे हे शिवशंकर, हे शिवशंभो, तो तुमचा मानस पुत्र ना म्हणे बाणासूर, तो मोठ्या एका संकटात सापडला आहे म्हणे. यादवांनी त्याच्यावरती आक्रमण केलंय म्हणे. आता यानं तिथं सुद्धा कळ लावून दिली कैलास पर्वतावरती जाऊन. आणि मग भगवान शिव हे सुद्धा या युद्धामध्ये आपले दोन्ही पुत्र, त्याचप्रमाणे आपण सर्व सैन्य घेऊन भगवान शिव सुद्धा या युद्धामध्ये आता उतरले. झालंय आता भगवान श्रीकृष्णाचं आणि शिवाचं युद्ध, आणि तिकडे कार्तिकेयाचं आणि प्रद्युम्नाचं युद्ध, आणि गणपतीचं आणि बलरामाचं युद्ध, या युद्धाला सुरुवात झालेली आहे. आणि आता बघा तुम्ही, यांचं जे युद्ध आहे इतकं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे की कुमाराने तेव्हा तिकडे सर्पास्त्र सोडलं. म्हणजे कार्तिक स्वामींनी सर्पास्त्र सोडलं, तर इकडं प्रद्युम्नानं काय केलं, त्याच्यावरती गरुडास्त्र सोडलं. मग षडाननानं पापास्त्र सोडलं, तर मदनानं इकडून हरिनामास्त्र सोडलं. त्यानंतर यानं महिषासुरास्त्र सोडलं, तर त्यानं तिकडून शक्ती अस्त्र सोडलं. इकडून कुमारानं रोगास्त्र सोडलं, तर तिकडून मदनानं औषधास्त्र सोडलं. यानं कुमाराने सागरास्त्र सोडलं, कुमाराने सागरास्त्र सोडलं, तर इकडून मदनानं अगस्ती नावाचं अस्त्र यामध्ये सोडलं. आणि हा सर्व हे आश्चर्य बघत असताना शेवटी मग मदनानं एकच निर्वाणीचा बाण सोडला. कोणता बाण होता बरं तो? स्त्री अस्त्र. कुमारावरती आपल्याला माहिती, षडानंद कार्तिक स्वामी जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्यावरती जसं हे अस्त्र सोडलं, तसं स्वर्गातून 7 दिव्य सुंदरी खाली आल्या आणि त्या याच्या रथाच्या बाजूला गोळा झाल्या. कोणी म्हणतं स्वामी विडा घ्या, कोणी म्हणतं स्वामी चंदन लावू द्या, कोणी म्हणतं स्वामी तुमच्या अंगाला मला अत्तर लावू द्या. आणि हे सगळं असताना तो अत्यंत संतापून गेला आणि दक्षिण दिशेला त्याने ते युद्ध सोडून कार्तिक स्वामी पळायला लागले. आणि पळता पळता मग कार्तिक स्वामींनी तिथे शाप दिला की जी कोणी स्त्री माझं दर्शन घेईल 7 जन्मापर्यंत तिला वैधव्य प्राप्त होईल. अशा प्रकारचा शाप त्यावेळेस कार्तिक स्वामींनी दिला. आता इकडे भगवान शिवाचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध सुरू झालं. कारण आपल्याला माहिती, इष्टदैवत जे असतं ते नेहमी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतं. आणि म्हणून शिव सुद्धा आलेले होते. आणि मग शिवाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध होत होतं. निकराचं युद्ध झालं. आणि मग शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की भगवान शिवानी नंतर श्रीकृष्णाला असं सांगितलं की एक, ज्याला मला आता तो शब्द नेमकी आठवत नाहीये, एक जंबुकास्त्र नावाचं एक शस्त्र आहे, ते तू माझ्यावरती सोड, ज्याला निद्रास्त्र असं सुद्धा म्हणता येईल. आणि मग भगवान शिवानी त्यांच्यावरती निद्रास्त्र सोडलं. आणि जसं निद्रास्त्र सोडलं तसं नंदी आणि इतर जेवढे जेवढे हे शिवगण होते हे गाढ झोपी गेले, हे गाढ झोपी गेले. आणि त्यानंतर मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या सुदर्शन चक्राला पाचारण केलं आणि या बाणासुरावरती ते सुदर्शन चक्र सोडलं. आणि फक्त त्याला एकच आज्ञा केली की फक्त 2 हस्त शिल्लक ठेव, बाकीचे सगळे छाटून टाक. झालं. सर्व बाकीचे त्याचे हात जे होते, त्याचे हस्त होते, ते छाटून पुन्हा सुदर्शन चक्र इकडे आलं. आणि मग त्यानंतर भगवान शिव पुन्हा जेव्हा जागृत झाले, भगवान शिवानी या बाणासुराचा कान पकडला आणि या बाणासुराला श्रीकृष्णाच्या चरणावरती लोटांगण घ्यायला सांगितलं. आणि बाणासुराला सांगितलं की तुझ्या कुळामध्ये सर्वांनी हरीची भक्ती केली असल्या कारणाने श्रीकृष्णांनी टोकाचा कोणताही निर्णय घेतला नव्हता. तुला भक्त मानूनच ते तुझ्याशी युद्ध करत होते. कारण प्रल्हाद त्याच्यानंतर बळीपर्यंत हे सर्वजण विष्णूचे भक्त असल्या कारणाने यांनी तुला सोडून दिलं. आणि माझी तुला आता एकच आज्ञा अशी आहे की आनंदानं ती अनिरुद्धाचं आणि उषाचा विवाह तू दिलावून दे. आणि यानंतर भगवान शिव यांनी पुन्हा भगवान श्रीकृष्ण यांना नमस्कार केला
कारण आपल्याला माहिती आहे शिवश्चरदयम विष्णू विष्णुश्चरदयम शिव. हे असल्या कारणाने दोघांनी एकमेकांना नमस्कार केला आणि त्यानंतर शिव कैलासाला त्यांच्या गणासह तिथून जाते झाले. आणि मग त्यानंतर या दोघांनी मानासुराने आणि श्रीकृष्ण हे पुन्हा कारागृहात आले. अनिरुद्धाची सुटका केली. त्याचा उंची वस्त्र आणि अलंकार देऊन त्याचा गौरव करण्यात आला. आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटानं दोघांचा तिथे विवाह लावून दिला. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आणि त्यानंतरचा पुढचा अध्याय जो आहे तोही आता मोठा सुंदर आहे. आणि त्या अध्यायाचं नाव आहे सुदाम्याचे पोहे. मोठा सुंदर अध्याय आहे. या सुदाम्याच्या पोह्यामध्ये सुरुवातीलाच एका उत्तम स्त्रीचं नवे उत्तम पतिव्रते स्त्रीचं लक्षण या श्रीधर स्वामींनी इथे सांगितलेलं आहे की कशी असावी ती. खट्ट्याळ नसू नये, पतीची निंदा करणारी असू नये, त्याचप्रमाणे विनाकामाची इतरांच्या घरी जाऊन बसणारी ती नसावी. अशा प्रकारचे अनेक गुण उत्तम पत्नीचे यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलेले आहे. आणि हे का सांगितले तर अशा कुठल्याच प्रकारची सुदामाची पत्नी नव्हती. ती अत्यंत सुशील, धार्मिक आणि राहील तर सुखातही तुझ्यासोबत आणि राहील तर दुःखातही तुझ्यासोबत अशी असणारी खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी ही सुदामाची पत्नी होती. पण हा सुदामा अत्यंत दरिद्री आणि त्यातल्या त्यात म्हणतात ना की दुष्काळात 13वा महिना, आधीच 18 दारिद्र्य पडलेलं आणि त्यात पुन्हा दुष्काळ पडला. त्यामुळे आजूबाजूचे सर्व जेवढे केवढे राहणारे होते, जे याचे काही असलेले ओळखीचे मित्रमंडळी वगैरे जेवढे होते, हे सर्व तो भूभाग सोडून जिथे जल होता त्या ठिकाणी हे वस्ती करण्यास निघून गेले. बघा तुम्ही, चंद्रमौळी झोपडी आणि अंगावरती अत्यंत फाटके आणि मलिन असणारे ते वस्त्र. आणि मग बरं त्याच्यातल्या त्याच्यात हा इतका धार्मिक प्रवृत्तीचा होता की एवढ्या दुष्काळातही भर दुपारी कोणी याचक जर याच्या दारी आला हा त्याला खाली हात पाठवत नसत. आपल्या सदापुढचा अन्नाचा ताट त्याच्या पुढे ठेवून त्याला जल देऊन व त्याला अन्न देऊन हा सुदामा त्याला संतुष्ट करत असत. अशा प्रकारचा हा सुदामा होता. मग सुदामाच्या पत्नीनं त्याला हळूच सांगितलं की अहो म्हणे तुमचा तो मित्र आहे ना म्हणे जो द्वारकाधीश आहे, त्याचं नाव श्रीकृष्ण आहे म्हणे, एकदा जरा थोडंसं त्याच्याकडे जाऊन बघता का. आणि असं जसं सुदामाला सांगितलं, सुदामाच्या मुखापेक्षा त्याचे नयन मात्र बोलायला लागले. आणि तो सांगायला लागला, अगं तो माझा गुरुबंध होता, अगं काय सामर्थ्य होतं त्याच्यात. गुरुने जेव्हा गुरुदक्षिणा मागितली तेव्हा काय द्यावं. गुरुचा मृत झालेला पुत्र हा जेव्हा गुरुमातेने मागितला तेव्हा स्वतः भगवान श्रीकृष्ण हे समुद्राच्या तळाशी जाऊन त्या पांशजन्य नावाच्या दैत्याचा वध करून आणि त्यानंतर यमलोकी जाऊन या गुरुचा पुत्र त्यांनी आणून पुन्हा एकदा गुरूंना देऊन टाकला. आणि म्हणून की काय, आजही तुम्ही जेव्हा सांदीपनी अवंती नगरीमध्ये सांदीपनी ऋषींचा आश्रम आहे, या आश्रमात जेव्हाही तुम्ही आजही जेव्हा जाताल तेव्हा तिथे श्रीकृष्णाची मूर्ती जी सांदीपनी ऋषींनी स्थापन करून ठेवलेली आहे ती आजही आपल्याला दर्शनास येते. आणि म्हणून की काय, हे गुरु असलेले ते सांदीपनी ऋषी आणि दुसरे गुरु असलेले पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर ग्रंथ गुरु लिहितात आणि शिष्याला प्रस्तावना लिहायचं सांगतात. इकडे गुरु होते, गुरूंच्या घरी शिष्य, हा शिष्य म्हणून राहिला होता श्रीकृष्ण, पण तरीही यांनी शिष्याची मूर्ती स्थापन केली. त्याचप्रमाणे नुसतं शिष्याने प्रस्तावना लिहिली नाही तर शिष्यांच्या 100 जीवन चरित्र ज्यांनी छापले ते म्हणजे पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे गुरु. आणि इतकंच नाही तर परवा 18 तारखेला शिष्योत्तम असलेले असे तो हिमाचल असलेले
यावत चंद्र दिवाकरो, ज्यांचं नाव या पूर्णामध्ये राहील, पूर्ण वादामध्ये राहील आणि जे जगामध्ये झळकत राहील ते असलेले पंडित किसनरावजी पाडळकर म्हणजे आमचे पंडितजी, त्यांच्या स्मरणानं एक पूर्णाचार्य नावाचा पुरस्कार परवा 18 तारखेला आपण संभाजीनगर येथे वितरित करणार आहोत. असे असलेले डॉक्टर म्हणजे एक ते गुरु आणि एक हे गुरु. असं फक्त विषयाला कारणाने मला सहज सुचलं म्हणून मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मग हिनं सांगितलं की तुमचा मित्र आहे तर तुम्ही जा, थोडीशी मित्राची मदत तरी मागा, बघूया तुमचा मित्र तुम्हाला काय देईल, काही देव अथवा न देव, म्हणे तो माझा मित्र आहे, मित्रांनी त्याला बघता येईल. अगं म्हणे पण मित्राला भेटायला चाललोय पण खाली हात जाऊ नये. मग कसं जाऊ? आणि मग तिने सांगितलं की थांबा, शेजाऱ्यांकडे काही असेल तर मी ते घेऊन येते. आणि म्हणून ही शेजारी गेली, थोडेसे मुठभर पोहे आणले. ते बांधण्यासाठी सुद्धा वस्त्र नव्हते. कशा तरी 4-5 चिंध्या एकत्र केल्या, त्या चिंध्यामध्ये हे मुठभर पोहे ठेवले, त्याची पुरचुंडी बांधली आणि यानं ती कमरेला खोचली. आणि आता श्रीकृष्ण अनवाणी निघालाय अवंतीपुरी नगरीमधून द्वारकेमध्ये जायला चाललाय. हा सुदामा निघालाय द्वारकेला जायला, निघालाय हळूहळू हळूहळू आता जातोय. समोर द्वारका नगरी दिसती, ते 7 उंच उंच असलेले ते दुर्ग, सोन्याचे असलेले ते दुर्ग, त्यावरती झळकणारी ती गरुडध्वज पताका. आता हा थोडासा जवळ येतोय. आणि त्यानंतर जेव्हा राजद्वारापाशी हा आला, मुख्य द्वारापाशी, ज्याला आपल्या भाषेमध्ये वेश असं म्हणतात, तिथे मुख्य राजद्वार होता. त्या राजद्वारावरच्या सैनिकांनी या सुदामाला अडवलं आणि विचारलं कोण आहेस म्हणे तू? हे ब्राह्मण देवता, आपण कोण आहात? तेव्हा यांनी सांगितलं की मी श्रीकृष्णाचा बंधू आहे. आणि खरोखर आता गुरुबंधू असल्या कारणाने हा बंधूच म्हटला ना. आता ते श्रीकृष्णाचे सेवक, राजाची सक्त ताकीद की कुठल्याही प्रकारचा ब्राह्मण अगर याचक जर आला तर त्याची अवहेलना करायची नाही, हा त्यांना आदेश होता, ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेत सरकारी आदेश. त्यामुळे याला कुठल्याही प्रकारे न अडवता, आता या बिचाराच्या अंतःकरणात तर कुटुंब, मोठा कुटुंब वत्सल होता सुदामा. सुदामाच्या चरित्राचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा हा किती कुटुंब वत्सल होता, कारण प्रत्येक क्षणोक्षणी याला फक्त याचा कुटुंब, याची पत्नी आणि याची मुलं आठवायची. त्यानंतर हा श्रीकृष्णाच्या दरबारात आता जायला लागलाय. हा त्या मुख्य बाजारपेठेमधून चाललाय. हे ते सर्व वैभव तो बघतोय, पण अंतःकरणामध्ये आता याच्या नाना प्रकारचे विचार सुरू झालेले आहेत की म्हणे आपण श्रीकृष्णाला भेटतोय, बरं एक पत्नी नाही ना, 16,108, कोण आपल्याला कोणत्या पद्धतीनं नावं ठेवेल सांगता येत नाही. मी असा दरिद्री, मी असा दीन, ठीक आहे, पण तरी श्रीकृष्ण हा माझा मित्र असल्या कारणाने, सखा असल्या कारणाने हा बिचारा चाललाय. आणि हा यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या राजसभेच्या द्वारापाशी आलाय. समोर भगवान श्रीकृष्णाची राजसभा भरलेली आहे. समोर अक्रूर, समोर उग्रसेन महाराज, त्यांच्या बाजूला इकडं अक्रूर, उद्धव वगैरे सर्वजण बसलेले, इकडे बलराम, त्यांच्या बाजूला श्रीकृष्ण आणि त्यांच्या बाजूला नंतर इतर असलेले यांचे सेनापती सर्वजण बसलेले आहेत. आणि हा आता त्या सभागृहामध्ये याने प्रवेश केला. आणि जसा याने प्रवेश केला, भगवान श्रीकृष्णांनी बघितलं, भगवान श्रीकृष्ण आसनावरून उठले आणि पळत 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 येऊन यांच्या चरणावरती भगवान श्रीकृष्णांनी लोटांगण घातलं, घट्ट त्याचे पाय धरले, पुन्हा उठले आणि घट्ट त्याला मिठी मारली. त्यानंतर मित्राचा हात धरला, सुदामाचा हात धरला, स्वतःच्या राजसिंहासनावरती त्याला बसवलं. भगवान श्रीकृष्ण त्याच्या चरणाजवळ बसले. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्याची थोडीशी तिथं आता इथे एकट्याने पाद्यपूजा केली. त्यानंतर सभा विसर्जित केली. भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या हाताला धरलं, स्वतःच्या
महालामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांना घेऊन गेले आणि मग रुक्मिणीला पाचारण करण्यात आलं. अगं ये म्हणे, माझा प्रिय सखा आलेला आहे म्हणे. हा माझा सखा जो आहे ना म्हणे, हा मला बलराम दादापेक्षा सुद्धा अत्यंत जवळचा आहे म्हणे. कारण दोन गोष्टीनं, एक तर हा माझा सखा आहे आणि दुसरं म्हणजे हा माझा गुरुबंधू आहे. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा जो रत्नखचित असल्या प्रकारचा तो जो झोपाळा होता, त्या झोपाळ्यावरती याला बसवलं आणि रुक्मिणीला सांगितलं की हा आता आलेला आहे, आता आपल्याला याची व्यवस्थित अशा प्रकारची दोघांना मिळून पाद्यपूजा करायची. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी त्याची समंत्र कथा पाद्यपूजा करतात. आणि त्यावेळेसही याच्या अंतःकरणामध्ये फक्त याचं कुटुंब होतं आणि दुसरी गोष्ट याचा हात सारखा त्या पुरसंडी जवळ झाला, जी श्रीकृष्णाला देण्यासाठी त्यांना आणलेली होती. आणि म्हणता म्हणता या 16,108 राण्यांच्या महालामध्ये हा विषय आता चर्चेला जाऊ लागलेला आहे की कोणीतरी एक हीन ब्राह्मण आलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण त्याला स्वतःचा सखा म्हणतात. आणि म्हणून या सर्वजणी आता या श्रीकृष्णाच्या आणि रुक्मिणीच्या महालामध्ये आलेल्या. बघितलं, भगवान श्रीकृष्णाने त्याची पाद्यपूजा केली. त्यानंतर या सर्वजणी येऊन हा सोहळा बघतात. त्यानंतर रुक्मिणीला सांगितलं की आमच्या दोघांचं पंचपक्वान्नाचं तू भोजन तयार करून आण. झालं, पंचपक्वान्नाचं ताट आणलं. भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या हातानं एक घास त्याच्या मुखामध्ये घातला आणि दुसरा घास भरवायला लागले. तो जगन्मातेने त्यांचा हात पकडला. का पकडला? अहो म्हणे, एका घासात इतकं दिलंय, 3 घासात त्रिभुवनाचं राज्य देतात म्हणे. त्यामुळे मातेने त्यांचा हात पकडला आणि फक्त नेत्रकटाक्षाने दोघांचं संभाषण झालं. त्यानंतर यांनी भोजन करून घेतलं आणि मग आता इतर जेवढ्या याच्या ज्या पत्न्या होत्या त्या तिथं गोळ्या झाल्या. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या अंगावरची ती सर्व जेवढी वस्त्र होती ती वस्त्र उतरवली आणि राजवस्त्र त्याला दिली. पण तरीही तेही करताना याच्या अंतःकरणात मात्र कुटुंबाचाच विचार होता की तिकडे माझी पत्नी आणि माझी मुलं काय करत असतील. आणि त्यानंतर मग आता या सर्वजणी चिडवायला लागल्या की काय भाऊजी म्हणे, मित्राला भेटायला आलात आणि खाली हाताने आलात काय, आणि ते काय सारखं इथं हात लावतात ते म्हणे. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या हाताने ते ओढून घेतलं. ती पुरचुंडी उघडली आणि त्यातले ते पोहे श्रीकृष्णांनी खाल्ले. आणि जसं श्रीकृष्णाने ते पोहे घेतले, त्याचा स्वाद घेतला, तसं माता रुक्मिणी म्हणाली, अहो म्हणे आम्ही आहोत ना म्हणे पाठीमागे, थोडासा आम्हालाही प्रसाद द्या. आता बघा इथं वृत्ती कशी असते. रुक्मिणी काय बदली, आम्हालाही प्रसाद द्या. पाठीमागून सत्यभामा काय बदली, एवढसाच प्रसाद आहे म्हणे, आम्ही 16 सहस्त्रजणी आहे म्हणे, एका याचे 2 भाग जरी केले तरी आम्हाला पुरणार नाही. असे जसे तिचे मुखातून वाक्य निघाले. भगवान श्रीकृष्णाने राग तिच्याकडे बघितले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी अगदी दटावलेल्या स्वरात त्यांना सांगितलं की हा माझा अत्यंत प्राणाहून प्रिय असलेला सखा आहे, कोणीही याची चेष्टा करू नका. आणि थोडे थिडके नाही, आता हा पुढे महिनाभर आपल्याकडे राहणार आहे. थोडे थिडके नाही, 1 महिन्यापर्यंत भगवान श्रीकृष्णाने त्याला द्वारकेत ठेवून घेतलं. पण तरी याच्या अंतःकरणात मात्र आपला परिवार होता. आणि मग सर्व स्त्रियांना माफी मागायला सांगितली. सर्वांनी माफी मागितली आणि प्रत्येक जणी आपल्या आपल्या महालाकडे त्यानंतर निघून गेल्या. आणि त्याच वेळेस माता रुक्मिणी आणि सुदामा, आता यांचं बोलणं सुरू असताना भगवान श्रीकृष्ण तिथून उठले, पुन्हा एकदा गवाक्षाजवळ आले.
विशाल अशा आनंदाकडे, अनंत आकाशाकडे त्यांनी दृष्टिक्षेप केला आणि विश्वकर्म्याला पाचारण केलं. माझा मित्र आहे म्हणे, तू जा, जशी द्वारावती नगरी आहे तशी सुदाम नगरी वसून ये. तो चालले गेला. त्यानंतर आता झालंय, भगवान श्रीकृष्णांनी यानंतर त्याला एका विशाल अशा मंचकावरती, रत्नखचित मंचकावरती याला झोपवलं आणि भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी हे त्याचे पाय दाबायला लागले. का? कारण भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणात असा विचार होता की तो वेदो नारायण आहे आणि म्हणून ब्राह्मणाची कधी उपेक्षा करू नये असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून रात्रभर यांनी त्याचे चरण जे होते ते पाय यांनी दोघांनी मिळून त्याचे पाय दाबले. आणि त्यानंतर तरीही याच्या अंतःकरणात पुन्हा कुटुंबाचा विचार. अरे म्हणे, मी एवढ्या आज दिवसभर म्हणे मी जसं इथं आलोय, पंचपक्वान्नाचं मी भोजन केलं, उंची उंची वस्त्र अलंकार मी घातलेत आणि आता एवढ्या मोठ्या मंचकावरती मी शयन करतोय, पण माझं कुटुंब काय करत असेल, माझा परिवार काय करत असेल. पुन्हा एकदा कुटुंबाबद्दल विचार याच्या अंतःकरणात आला. आणि थोडं नाही, चांगला 1 महिनाभर हा सुदामदेव हा द्वारकेत राहिला. मग आज काय, बलराम दादा रेवती वहिनीकडे आमंत्रण, मग संध्याकाळी काय, अक्रूर काकांकडे आमंत्रण, त्यानंतर काय, अनिरुद्धाच्या महाली आमंत्रण. असं करता करता महिना संपला आणि मग आता याची जायची वेळ आली. बघा बरं, आता पुन्हा सत्यभामा आली जवळ आणि सत्यभामा पुन्हा एकदा त्याला असं वदली, भाऊजी इतक्या दूरवरचा प्रवास तुम्हाला करायचा आहे, जवळ न शस्त्र न अस्त्र न काही, इतकी उंची अलंकार आणि हे एवढे राजवस्त्र जे आहेत ना म्हणे ते इथंच काढून ठेव. याला विचारायला वाईट वाटलं, काय म्हणे जायचं ना म्हणे माझं म्हणे, किमान म्हणे एवढं घालून तरी जाऊ द्यायला पाहिजे होतं म्हणे. ठीक आहे म्हणे, मग जशी आता कर्माची गती असेल म्हणे तसं होईल म्हणे. यानं पुन्हा आपलं हे राजवस्त्र तिथं काढून ठेवले, अलंकार काढून ठेवले आणि स्वतःचे जे काही जुने मलिन अशा प्रकारचे फाटके जे याचे वस्त्र होते ते यानं पुन्हा परिधान केले. आणि बिचारा आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे बंधू त्याला निरोप देण्यासाठी या द्वारकेच्या पुन्हा एकदा या राजद्वारापर्यंत आले. त्याला निरोप दिला आणि हा बिचारा आता पुन्हा कुटुंबाचा एकदा विचार अंतःकरणात येऊन, मग आता घरी गेल्यावर ही काय म्हणेल, दादा असतो शेवटी पुरुषाला, ही काय म्हणेल, मार मोठ्या बडाया मारल्या, द्वारकाधीश आहे, कृष्ण आहे, कंसाचा वध केला, यांचा वध केला, मोठा शूर आहे, पराक्रमी आहे, आणि पाहिलं तर मित्रांनो म्हणे साधे कपडे सुद्धा म्हणे यार दिले नाही म्हणे घालायला म्हणे. मग आता हिला मी काय उत्तर देऊ. आणि मग माझा परिवार आता काय करत असेल की तहानेनं भुकेनं कदाचित कुठलं एखादं संकट तर त्यांच्यावर आलं नसेल ना. हा विचार करत 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 हा बिचारा चाललाय, रस्त्यानं प्रवास करतोय. आणि मग त्यानंतर हा जसं याच्या गावाजवळ आला, थोडासा चक्राला, अरे पुन्हा द्वारिका कशी काय आली, चुकलो की काय मी, हो कदाचित मी माझ्या विचारात असेल म्हणून कदाचित मी चुकलो असेल असं म्हणून रस्त्याला जाणाऱ्या एका बांधतस्ताला त्यांनी थांबवलं. अहो कुठलं नगर आहे होय, ही सुदाम नगरी. सुदाम नगरी पहिले तर ऐकलं नाही याचं नाव कधी. अहो म्हणे आमची सुदाम महाराजांची नगरी आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असेल म्हणे, तुम्ही माझ्या विचारात कदाचित भरकटलो असेल असं समजून ते अजून थोडे पुढे चालायला लागले. समोरून 2 बैलगाडीवाले येत, याने त्यांना थांबवलं. अहो ही कोणती नगरी आहे, हे कुठलं नगर आहे. मग त्यांनी सांगितलं की आमचे इथले जे राजे आहेत ना म्हणे, हा राजा जातीनं ब्राह्मण आहे म्हणे आणि अत्यंत दयाळू आहे म्हणे. काय नाव आहे म्हणे त्याचं, सुदाम महाराज म्हणे. अच्छा सुदाम महाराज, नाव तर कधी ऐकलं नाही म्हणे.
ठीक आहे, मग हेही गेले आणि त्यानंतर हा चाललाय आणि समोरून सैन्य, ढोल ताशे आणि एक अंबरी असलेला हत्ती, पण त्या अंबरीत कोणीच नव्हतं आणि ते आता याच्या जवळ येत आहे. हा बिचारा रस्त्याच्या एका कडेला हा अंजरून उभा आहे आणि तितक्यात ते सैन्य जवळ आले. तिथला जो प्रधान होता तो समोर आला. त्यानं सुदाम महाराजांना नमस्कार केला. महाराज, आपल्या नगरीत आपलं स्वागत आहे. हे वस्त्र यांचा त्याग आपण इथेच करावा. हे उंची वस्त्र आपण घालावे. चला, आम्ही आपल्याला नेण्यासाठी आलेलो आहोत. आणि असं म्हणून त्या अंबरीवरती बसून यांना यांच्या सुदाम नगरीत नेलं आणि जिथे यांची पर्णकुटी होती तिथे एक मोठा राजप्रासादालय यांनी बघितला आणि त्याचप्रमाणे संपूर्ण गावाची भरभराट झालेली त्यांनी बघितली. आणि समोर बघतो ती काय की स्वतःची पत्नी उंची उंची अलंकार, भरदारी वस्त्र नेसून, हातामध्ये मात्र औक्षणाचं तबक घेऊन ही उभी होती. अशा प्रकारचं वैभव फक्त एका मुठभर पोह्याचं भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे आपल्या मित्राला वापस केलं. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंडरनाथ भगवान की जय.